नमस्कार मित्रांनो. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आपल्या कृषीप्रधान देशामध्ये जय जवान जय किसान हा नारा दिला जातो आणि या शेतकऱ्याचा सन्मान हा एका जवानासोबत शेतकऱ्याची तुलना केली जाते आणि हे शासनही घसा तोडून वरडून सांगत आहे की जय जवान जय किसान आणि आम्ही शेतकऱ्याचा सन्मान करू. शेतकरी सन्मान योजना म्हणून अनेक योजना शासन आणत आहे आणि शेतकऱ्यांचा सन्मान करू अशा घोषणा करत आहे. परंतु आज शेतकऱ्याची हेळसांड कशाप्रकारे होत आहे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, माझी पपईची बाग होती. पपईच्या बागेमध्ये मला 3 ते 5% नर निघेल म्हणून सांगण्यात आलं होतं आणि मी तिला जीवापाड 6-7 महिने तुम्हाला ती बाग दाखवतो. 6-7 महिने हिला मी पूर्णपणे जपलं, खर्च केला आणि अशा प्रकारे याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी येऊन गेले. त्यांनी झाडांची मोजणी केली तर त्यामध्ये 40 ते 45% नाराचं प्रमाण निघालेलं आहे. तर हा शेतकरी कसा वरती येईल मला सांगा. मित्रांनो, मला फक्त 1.5 एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये मी पपईची बाग लावली. तर त्या बागेमध्ये 40 ते 45% नाराचं प्रमाण निघालं. नाराच्या झाडाला एकही पपई लागत नाही आणि मादीच्या झाडाला त्याचं सेटिंग होतं आणि पपई लागते. तर अशा प्रकारे मी ही शेती केली होती. तर कृषी विभागाकडे दाद मागितली, मला काहीतरी मदत मिळावी यासाठी. आणि कृषी विभाग पंचनामा करून गेलेला आहे. आज जवळपास 20 ते 25 दिवस झाले. मी अर्ज करून 2 महिने झाले असतील, उठून गेले असतील. मला ही बाग पंचनाम्यासाठी किंवा पुढील कारवाईसाठी अशीच ठेवावी लागते. याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. तर मला मित्रांनो सांगा, हा शेतकरी या राज्यातील या देशातील कसा वर येईल. आणि अशा प्रकारेच शासन आणि शासनाचे अधिकारी मनमानीपणे कारभार करत आहेत आणि अशा प्रकारे सन्मान करणार असतील तर आपला सन्मान आम्हाला नको आहे. ही शेतकऱ्याची हेळसांड आहे. ही अतिशय हिंमतेची वागणूक आहे. शेतकऱ्याला भीक दिल्यासारखं अशी ही शासनाची धोरणं आहेत. आम्हाला आपली भीक नको आहे. आम्हाला आमचा न्याय हक्क हवा आहे. तो आम्ही आपल्याला मागत आहोत. परंतु शासनाने अशा प्रकारे आणि अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे हेळसांड केलेली आहे. मी अनेक वेळा हे बोललो आहे की शासन धोरण आखत आहे की शेतकऱ्यांचा सन्मान केला जावा, शेतकरी सुखी व्हावा, समृद्ध व्हावा. हा जगाचा मायबाप आहे. मायबापाला तुम्ही असं पायदळी अधिकारशाही गाजवून हुकुमशाहीप्रमाणे मनमानीपणे आपण वागत आहात आणि आमची हेळसांड लावत आहात आणि आम्ही जाब मागायचा कुठे, आमचा विश्वास उडत चाललेला आहे. तर अशा प्रकारे ही हेळसांड होत आहे. अतिशय चुकीचं आहे. शासनाने यावर कडक कारवाई करावी आणि अशा माझ्यासारख्या अनेक हेळसांड होत असलेल्या शेतकऱ्यांना, इमानदारीने शेती करणाऱ्यांना न्याय द्यावा.